नमस्कार. राजकारण म्हणजे गजकर असं लहानपणापासून ऐकत आलो होतो. हेही बघत आलो की राजकारणामध्ये माणसांची मूल्य किती ढासळत जातात. म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण, ह्याचे तर हजारोने उदाहरणं आहेत. पण आत्ता अगदी डोळ्यासमोर म्हणजे ममता बॅनर्जी. 13 वर्षापूर्वी 4 ऑगस्टला ह्याच बाईने घुसपेटियाचा तुम्ही मला बोलायला देत नाही घुसपेटियाबद्दल म्हणून उपाध्यक्षांच्या अंगावर कागदपत्र भिरकावून भर संसदेत रडलेली ही बाई आता सत्ता मिळाली आणि ज्या मुद्द्यासाठी ती भांडत होती तोच मुद्दा आता तिला नको आहे. तर SRI नको आहे तिला. मेलेल्या माणसांचं नावं कट करणं, तिथे न राहणाऱ्या माणसाचं नावं कट करणं हा म्हणजे आपल्या संविधानातलाच प्रकार आहे हा. काय म्हणजे नवीन कोणी आणून जोडलेला मोदीने वगैरे घातलेला प्रकार नाही आहे. पण ते तिला माहीत नसेल का? इतकी वर्ष राज्य केलेली बाई, मुख्यमंत्री राहिलेली बाई, तिला नियम, कायदे, संविधान खरंच माहीत नसेल का? SRI काय आहे आणि न्यायालयातून मान्य होऊनही आलेलं आहे बिहारच्या बाबतीत, तेही तिला माहीत असताना इतकं अवमूल्यन स्वतःच्या जे काय तिने ज्या गोष्टीसाठी मागणी केली होती त्या मागणीपासून इतकं हटणं आणि इतकं वाईट बोलणं, मला ना कधी खूपदा सावरकरांची आठवण येते त्यावेळेला. हे एक वाक्य नक्की आठवतं की मला हिंदू आणि सेक्युलर हिंदूपासूनच आपल्या देशाला, आपल्या धर्माला भीती आहे. मला हिंदूंची भीती नाही म्हणाले तसं सेक्युलर ममता. आता काय करते माहीत नाही. आता तरी धमकी देऊन बसली मोदींना, पुढे बघू काय करते. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.